आज अचानकपणे माझ्या मामांनी मला सरप्राईज दिलेलं होतं. म्हणजे ते अचानकपणे माझ्या घरी आलेले होते मला भेटण्यासाठी संभाजीनगरवरून. खरंच खूप लांबचा प्रवास करून आलेले होते. त्यांना घरी येता येता रात्र झालेली होती. त्यासाठी मी त्यांच्यासाठी जेवण तयार करून ठेवलेलं होतं. तुम्ही बघू शकतात. खूप मस्त असं बनवलेलं होतं. मिरचीची भजी खूप छान लागते. कोणाला आवडत असेल तर त्यांनी कॉमेंट्समध्ये सांगा मला. त्यानंतर नेक्स्ट डे सकाळची मॉर्निंग झालेली होती आणि छान अशी आईंनी रांगोळी वगैरे काढलेली होती सिम्पल अशी. त्यानंतर आपल्या शाळेची ट्रिप चाललेली होती त्यामुळे लाईटही नव्हती. मला पिकनिकसाठी काही न्यायचं होतं त्यामुळे आईंनी सकाळी उठल्या उठल्या माझ्यासाठी एवढे अप्पे तयार केलेले होते तुम्ही बघू शकतात. खरंच मी आधीही सांगितलं होतं माझी सासू कशी आहे ते, आणि आत्ताही तुम्ही बघू शकतात. खरंच माझा टिफिन वगैरे पॅक करून दिलेला होता त्यांनी. लाईट वगैरे आलेली होती आणि मला म्हणाले की तू तयारी कर, मी तुझा टिफिन वगैरे पॅक करून ठेवते. सो मी माझी तयारी वगैरे केली आणि त्यांनी सगळं माझा टिफिन वगैरे पॅक करून ठेवलेला होता. आणि खूप छान आहेत ते. सगळं जेवण वगैरे तेच बनवून ठेवतात. म्हणजे मला कसलंही टेन्शन नसतं काय करायचं काय नाही. त्यानंतर मी तुम्हाला भेट करून देते माझ्या मामासोबत. सो हे आहेत माझे मामा आणि त्यांच्यासोबत दुसरेही आलेले होते. ते त्यांचे फ्रेंड होते आणि त्यांनाही मामाच बोलते मी. सो आणि तेही खूप छान होते. दोघं खूप मस्त आहेत. त्यानंतर मला जायचं होतं सो त्यांना बाय वगैरे केलं आणि मामांनी माझ्यासाठी स्ट्रॉबेरी आणि काही फ्रूट्स वगैरे आणलेले होते आणि स्ट्रॉबेरी माझी खूप जास्त फेवरेट आहे. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.